आईला काहीतरी जुगाड लावा गड्या, आज पैसेच नाही तिच्या. होय काय मी काय म्हणते ऐका ना, काय ते हप्त्यावाल्याच बघा बाई. हप्त्यावरच? हा कोणत्या हप्त्यावर? ते गाडीवाल्याचा हप्ता नाही का तो ही रोज रुपये येतोय नाही जरा पुढे हप्त्यावरच बोल. का बसा घरी रोज येतोय तो. येऊन जाय ना मग, त्याला काय एकदा धुपटून काढ ना. अहो डॉक्टर गाडा इतकं घाणवाणी बघत इतकं घाणवाणी वांगळवाणी बघत आहे? बघत आहे, लईच वांगळवाणी बघत आहे, बार बीक लागल्यावानी. तू एक स्कार्फ बांधी जाईल तोंडाला. रोजच येते उठलाय पडल्या कुठं तार मांडू का रोज घरात हिंडू काय. लाईन मारतो काय तर? मला तच वाटायला लागलं लईच वांगळवाणी बघत आहे ती गाणवानी. हा लईच कस तरी बघत आहे. त्याला धरा, त्याला मग काय खातो तू रोज? तू असं आता मी त्याला धरू का हाताला धरायचा, असं गचुडे म्हणजे धरायचं, मग त्यात अजूनच लाईन मारीन माझ्या डबल हाताला धरल्यावर. घालायचा आतमध्ये घरात ना, असा कुच कुच कुटायचं धरून. अहो काय शिकवत आहे तुम्ही मला. ते तुमचे 10 रुपये वाटोळ व्हायला लागले, लोक गाणवानी बघायला लागली माझ्या माझ्या. दारूचा काय संबंध याच्यात? ते तुम्ही 10 रुपये का तुम्ही हाते भरत नाही म्हणून ते रोज घरी येतोय का नाही. अरे इथं पैसे नाही, इथं वाघावानी बघत आहे ते गाणवानी पाचशे पाचशे दे ना आज. 10 रुपये. तुमचा जळ करा तिकडं. अरे लाट लाट कापायला लागले हात साडी पैसे. काय वाहनाच्या मी सांगते कोणतं ती सांगत आहे कोणतं. हप्त्याला धरून हान. हा धरून हाणते मी तेवढं कोचू कोचू वालायचं घरात असा कुटायचा आणि धरून. तू एवढी मोठी जाड असून तो हप्त्याला ऐकत अहो नाही. ते जाडचं जाऊ द्या, गडी माणूस आहे तो. तू गरीब माणूस असला म्हणून काय झालं? येडेत का काय वाघावानी बघत आहे ते माझ्याकडं. गचुंडाला जरा झालं रिबार रेटायचा. आता एक काम आपल्याच्याला कर. नाही जमणार. आता आला ना तो बरं का, तुला सांगतो बरं का, हप्त्यावाला दारात आला का बरं का, तू आला का लगेच रडायला सुरुवात करायची. का काल रात्री नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणा, पुण्याला ऍडमिट आहे. बर कसा येतोय बघू तुम्ही. हा कोणी मला पैसे मागायला आलं ना, तो फक्त रडायला सुरुवात करायची. हा बघ काहीच नाही, कोणी पैसे मागायला येऊन. हा हा चालतं. एकदा सांगायचं पुण्याला गेला ऍडमिट आहे, हा. एखाद्याला सांगायचं गेला. एखाद्याला सांगायचं गेला आलो, ते म्हणले ना तू कमून मग नवडी नटून सटून. मग आता शेवटचं तिचं नको करायला मला. हा त्यांची इच्छा होती. इच्छा पूर्ण करतो इच्छा म्हणून. पूर्ण करते. असं प्रत्येकाजवळ मन म्हणजे कोणीच हा. पैसे मागायला यायचं नाही. एकदा माया मागली ती कर्ज तर मिटून जाईल. मी वाईटगलोय, मला बी गावात जाता येईना, कोणी जाता दिन पैसे. है ना बीक माग्या पोट बारे या दळींदर वाहनाच्या मुती प्याला नाही तर कशाला एवढं होईल. साडी काय घाणी लाज नसल्या बिन लाज सांगतो मला मी लोन गेलो जाय ना तोंड वाचून मग पटक्यान 10 रुपये जाशील बी. लोक गोळ्याने मारतात तू दारूनी मरशील. साडी काय घाण मला सांगतोय हप्त्यावाल्याला हाणायचं ना आमकं करायचं तमक करायचंय. घालतोय आई इथं. खाली बस खाली बस खाली बस. काय खाली बस. तू मोकर इज्जत नको घालीत जाऊ माणसात. माणसं नाही तर म्हणून ठीक आहे. तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही थोडीफार? मुताड प्यायला अक्कल आहे का तुम्हाला? आपण एक काम करून एकर भर इकू ना. लय कर्ज झाले काय. तुम्ही मरा ना तुमचे पैसे तरी भेटतील ते पॉलिसी. मी मेल्या तर डोक्याचं कुकू पुसेल. तू लोकांची कर्ज मिटत्यान माझ्या डोक्याचा शिन कमी होईल. म्हणजे माय पॉलिश काढली काय आणि मग मारायची? हा मारायची विचार काय तो? कशाला मारीन मी तुम्हाला. मी म्हणते मारावा तुम्ही पटकन. तेवढीच पॉलिसीचे पैसे येत्या 2 पैसे मला खर्चायला होत्या ना लोकांचे मिटत्यान. असं होईल का? मग यापेक्षा एक काम कर ना, तूच जा ना घर सोडून. आणि मी घर सोडून गेला तुम्हाला कुठे पैसे भेटणार आहेत. माझ्या नावची नाही काढली पॉलिसी, तुमच्या नावची काढली मी पॉलिसी. मी का दारू पिऊन येणार काय? तुझा जाळ झाला. अरे लोकांच्या बाया अशा नवऱ्याला ग्लास भरून देतात पी पी, आणि तू मला काय सांग मूत प्यायला येतात काय? दारू दारू. अरे साडी की घाण अशी कोणती बाय छिनाल कुत्री. बरं मी काय तेवढं दिन 11 सही दिन तेवढं इकून टाकू राहिलो. लय कर्ज झालं. ए जाय साडी की घाणीच्या. अरे ऐक ना, इथे ना आरती सही दिन तेवढे. काय झालं तू? आता ही द्यायला काय करावं आपलं डोकं आहे. मी घरातलंच काहीतरी चोरून येतो. हो बाई. कोण हो? ना कुठे गेली? हप्त्यावर आला काय नो नाना. हा नाना गेले हो रात्री. रात्रीच गेले नाना. हो शांत बाजारात कुठे गेलेत? गेले ना नाना. गेले? रात्रीच गेले होते. मग तुम्ही का म्हणा हसता? मी कुठे हसते रडते. रात्री गेले मी इकडे बघा बरं. आणि ही कस काय तुम्ही एवढं नटून थटून डोक्याला टिकली त्यांची शेवटची इच्छा होती आणि त्यांनी केलं होतं. त्यांच्या आठवणी माझ्यासोबत ठेवल्यात म्या. बरं उद्या वाढून ठेवला राहू त्यांनी. तेवढं त्या हप्त्याचं नव्हतं सांगितलं का? त्यांना पैसे बी दिले का? नाही ना तसलं काही सांगितलं नाही मला. म्हणजे रोज हेल्पट काय मी फुकट मारित होतो का मी? आता मला काय माहिती काय हेल्पटे मारतो सांगायचं ना कानाव घालायचं आणि जायच्या टायमाला त्यांनी तेवढे पैसे दिले असते ना.
अहो आम्ही घरचं दार बिर बघून हप्ता गोळा करीतोय. हा ना, तसं काही सांगितलं नाही हो त्यांनी. अजून काय काय सांगितलंय तुम्हाला? काहीच नाही सांगितलं त्यांनी मला. म्हणजे कोणाची द्या बियाला नाही सांगितले का? नाही हो, तसं सांगितलंच नाही. गपकून गेले ते. म्हणजे ते आधी झोपले होते, झोपले पडल्या हा. गपकूनच गेले. कस काय तपासच नाही लागलं मला. म्हणजे त्यांचं हे केलं का नाही? काय ती काय म्हणते ते अंत्यविधी तसलं? सगळं रात्री झालं. तुम्हाला काय सांगू आता. आणि मग तुमचं हे उतरून नाही घेतलं हो, साज राती झालं सगळं म्हणल्यावर. अहो सगळं उतरिलं होतं, मग पण काय सांगू. माझ्या नवरा काय म्हणला, काय म्हणला? जाता म्हणला बघ तुला सांगतो वैशे, अजिबात हे काढायचं नाही गळ्यातलं, कपडाची टिकली काढायची नाही, मेकअप करून असं काय राहायचं. बोल? आधी सांगून मग जेवण केलं का सांगितलं त्याचं? आणि मग जीव गेला हो काय त्यांचा. बोला करावं बाई तुम्ही? आता मी काय खोटं बोलत आहे का? अरे चव आली तुमच्या अचानक गेला, झोपल्या गेला आणि त्यांनी टिकली नाही काढाय सांगितली, गळ्यातलं नाही काढाय सांगितलं. मग काय तेव्हा ते सगळं अंत्यविधी झाल्यावर परत सपना बिपनात आलता काय तुमच्या? हा ना, मग तुम्हाला कसं कळलं माझ्या स्वप्नात आलेलं? काय मानावं लागून राव तुम्हाला. तुम्ही लय हुशार. माझं बी असं- होय, तुम्ही हप्ते संग तुम्ही देवरसमानाची काम करताय. तुम्हाला मी एक सांग का, जसं तुमचं घडलंय ना तसंच माझं घडलं हो. काय हो? काय सांगू तुम्हाला, काय सांग असा हप्ता गोळा करायला पळायचो मी. मायावर झालं होतं थोडं कर्ज, हा ना. याच्यातून तर जरा मी बाहेर आलोय. अशीच बायको गेली ना राव पुढं. अचानक. काय तुमचं जसं घडलं ना तशीच गेली राव. आई ग, वाईट सांगू झालं, तुम्हाला? वाईट झालं तुमचं म्हणा. मग तिची जरा पॉलिसी बिलिशी होती ती भेटली, हा ना. सगळं कर्ज फेडलं. मग आता एकडा सांडे जसा ह्यो गेलाय ना तुमचा मालक, हा. जाऊ दे गेला तर काय एवढं ब्याच काय कारण नाही. मग मी बी मोकळाची, मग काय करायचं? हप्ता भरू नका तुम्ही माझ्या घराकडे चला. ए साठी क्या मानाचे उठत को तू इथून. ते आता तर रडत होते रे जाळ तुम्ही. कर ना तिकडं. चला जाऊ दे, काय पडले या गावात? जाळ कर, उठ इथून. तसा नवरा राहिलेला नाही. तुला माझ्या नवऱ्याचं मा काय घेणं देणं आहे बाबा. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ऐका ना राव थोडं. ही हप्त्यावाली दारात येईन उद्या, त्यांनी काय तुमच्या गोळ्या करून येत, ती दारात येण्यापेक्षा तुम्ही माझ्या दारात चला की. तू निघ इथून. मग खरं नवरा गेला काय? लवकर निघ. नाही गेलाय का? ते तू माझा नवरा, तू हप्ता, तू बघ. उठ उठ बाई उठ. तुला वाटतं का मी एवढा बावळाट आहे? निघ. अशी 50 घर हिंडतो दूर धरून सगळं. इथे निघाले काय फसवाय, नवरा गेला ना अचानक गेला ना वरच गेला. तुला वाटत नाही का तू खरोखर रडत होती? अरे भासा भासा पाणी चलत रडली आहो. तुझ्या डोळ्यातून कुठं पाण्याची धार नाही का? तू वाला सुद्धा नाही. तू आता निघ बर बाबा, तू जा. निघ नाही, तू घरी चल. काय माया घरी चल. हे दंड आहे बाबा. हप्ताभर नाही तर घरी तुझ्या चल. घरी. अरे बाई इथं वरड ती मोठ्या मोठ्या नाटक आणती. तिला वाटलं हप्ता बोडला तर बोडला, ह्यो कुठतरी असणार आहे, मी परत येणार. बाई किती वेळ झालं घर शोधिते. एका माणसाने सांगितलं हेच घर आहे. ओ चोभे, श्रीमंत चोभे इथंच राहतात का? आता कोण आलंय काय माहिती. काय कोणाचं घर आहे? श्रीमंत चोभ्यांचं आहे. हा आहे. कुठे आहेत ते? काय काम आहे? काम होतं त्यांच्याकडे. काय काम आहे पण? त्या भाड्याने 50,000 रुपयाची दारू पिली माझ्याकडून. 50,000ची दारू. दारू? हा तुझे का गती भटक भवानी? हा, माझ्या नवऱ्याचा लिव्हर खराब झाला तुझ्यामुळे. माझा नवरा पुण्याला ऍडमिट करावा लागला. हा, भटक भवानी तू इथं घरी. मी तर म्हटलं का माझ्याकडे दारू प्यायला येत जा म्हणून. तू तिला दार देवा बसती म्हणून तुमच्या दारू प्यायला येतो ना. माझा धंदा आहे तो, मी करणारच ना दारूचा तो धंदा. धंदा इकडं कुठं घरी आले आमच्या धंदा घेऊन. माझे 50,000 रुपये द्या मला, बाकीचं नाही अगं माहिती. तुला 50,000 आग लाव तिकडं. कुठं आहे तुझं? तिकडे ऍडमिट आहे पुण्याला जायचं. मला 50,000 मला घ्यायचं. नको सांगू, मला 50,000 रुपये पाहिजे. मी दारातून जाणारच नाही. तुला 50,000 नाही देणार. तो लिव्हर काढून माझ्या नवऱ्याला लय छान आहे तू. मी माझा धंदा बसवला. कशाला यावं तुझ्या नवऱ्याने? कशाला पाठवत असते माझ्याकडे दारू प्यायला? मोकळे तो असं मेकअप करून बसत येत असं. मेकअप करून बसते म्हणून हा? येत असन. माझं लय बोलवायला छान. बसली काय ते दारूच्या हा, आत? माझा धंदा करायचंय मी, माणसं बोलवायला नाही बसले. हा का? नाही नाही, आता तू लिव्हर काढते हा, आणि माझ्या माझ्या नवऱ्याला liver काढीते. बसविते. लय छान आहे नाही तू. नाही, आता तू लिव्हरच काढते आणि माझ्या नवऱ्यालाच बसविते. मला काय सांगू नको, मला 50,000 रुपये दे तुला माझे. 50,000 देऊ काय? हा. थांब, तुला 50,000 देते. आता पोलीस स्टेशनला फोन लावते बाई! आणि पोलीस केस करते तुझ्यावर. इथंच थांब. मी पोलिसांना फोन लावतो इथंच थांब. तुझ्या पोलीस केस करते. बाई, कारण एका तुझ्या- कोणीही- तुझ्या माझा नवरा दवाखान्यात आहे. बाई आई, मला 50,000 रुपये दे, बाकीचं तुला नको. 50,000 नाही, तुला 50 लाख रुपये देते मी. तू थांब इथंच. मी पोलिसांना फोन पोलिसांना करते. फोन बिन करू नका.
मी आता लगेच पोलिसांना फोन करत आणि असते. माझ्याकडे दारूचा लायसन आहे पोलिसाला अगं फोन तुझ्याकडे करायचा लायसन नाही असू दे, नाही तर काय असू दे. माझा नवरा तिकडे ना लिव्हर खराब झाला, माझ्या नवऱ्याचा दवाखान्यात काढलाय. मी काय करू माझे मग तुझा लिव्हर दे त्याला. मी काय देऊ माझं लिव्हर तुझा लिव्हर दे ना. काय संबंध माझा तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याचा liver खराब झालाय. दे ना माझा काय संबंध? माझा दारूचा धंदा आहे का तेव्हानी? मी माझा दारूचा धंदा करते त्याने कशाला तू थांब, मी पोलीस स्टेशनला काय गिन्या गेलं काहीच जाते बाई करीन पोलिसांना फोन येड्या भाकाची दिसती बाया ओ नाना नाना चल घरात आहे नाही कोणी नाना सकाळपासून काय गळती लागली काय घरात? काय हो? कुठे नाना गेला नानावर. नाना वर गेला आणि माझ्या उधारीचं काय तुमच्या उधारीचा काय माहिती? कोणती उधारी कायची उधारी कसली उधारी? किराण्याची उधारी मला नाही माहिती किराण्याची फिराण्याची उधारी. खायला बरं कोण लागलं मला नाही बोलायचं तसलं बरं का. मग? पैसे रोख दिलेले आहेत. मग काय गावात वाटलं काय नानांनी उधारी नाही असं कुणाकून बी काही बी. हा 35,000 उधारी झाली 35. तुमच्या बिकारी काय दारात येतात मागायला. तुम्ही जर तोडच नाही पडे 6-6 महिने आमच्या दारात नाही तर काय करा तुम्हाला पैसे मागायला तुमचं तोंड बघायची गरजच काय? आम्ही दर महिन्याला रोख आणतोय. कधी रोख आणले 2 महिने झाले नाही आलाच नाला किराण देऊ कुठे दुसरी कोण आणतोय काय काय माहित मग तुमच्या तेलामुळे माझ्या नावाला लिव्हरचा झटका आला काय काय नो ते तुम्हाला बरं नाही आलं भादाड्याचे भादाड्या झाले लिव्हरचा खाऊन नाही काय म्हणते त्याला अटॅकचा झटका. लिव्हरचा आलं माहित तू म्हणतात काय काय लिव्हरचा झटका येतो काय नाव अटॅकचा झटका. तुमचं तेल खाऊन खाऊनच झालं काय नु मग आज झालं का तुम्ही डुप्लिकेट माल ठेवितात काय नु बराबर कळालं मला. आमचे 4 पिढे खानदानी धंदा आहे तुमच्या 4 पिढ्याचाच माल राहिलेला असणार आहे. आता तुम्ही खपवायला लागले उधारी देऊन. थांबा तुम्ही आता. झटका आला आणि तुम्ही काही बी थांबा वाटतं सांगा आता. तर ती मला बाकी माहिती नाही, मला पैसे पाहिजे तुमच्यामुळे झटका आलाय ना. तुम्ही थांबा मी तुमच्यावर केसच करते आता. हा केस करणार काही करा भ्यास हा, देत नाही मी केसच माझे करतात. पैसे घातल्याशिवाय जात नाही मी आता तुमचे काय जे पैसे खायचं काय आता तुमचं आज काम आणि किती पहिल्यानी 35 पैसे कोणाला बुडून नाही दिले. मी हा. 35,000 सोडून तुम्हाला 35,000 मस्त दारात हजार बसून काय वसूल झालं? करीन तुम्ही 35 पैसे नाही सोडले 35,000ची उधारी कसं काय दिली? मग उधार द्यायचं नाही दिलीच का कस काय? येतोच आम्ही उदाहरण दिल्लीच कसं आता काय? गावात वाटत आम्ही उधार 35 पैशाची उधार तुम्ही 35 पैसे उधारी बुडून देत नाही मी उधारी बुडून देत नाही 35 पैसे जोडीत नाही मग 35,000ची उधारी दिलीच कस काय तुम्ही? मग देतोच आम्ही अख्ख्या गावात वाटतो कस काय दिली पण? कस काय दिली म्हणजे आता तुम्हाला अक्कल नाही का? तेव्हा माणूस दारू पितो मग तुम्ही त्याला उधार द्यावा कसं? आम्ही त्याचं घर पाहिलं त्याचं वावर पाहिलं त्याच्या नावावर आम्ही वावर लिहून घेऊ नाही तर घरात राहिलो नाही काहीच घरात राहिलो ते असा संधी आहे. असं संडे असं ना मग घरात राहिलो येऊ काय सांगू? हात पाय मोडून ठेवीन मी. हात पाय मोडून ठेवीदान घरात जाऊन बघा मग तुम्हाला सांगते मी. आमच्या उचलूनच फेकी नका वाटेल. गेडी झाली करी बाय तुम्ही येडे झाले, आम्हाला येडे करता. माझ्याच दुकानातलं खाऊन खाऊन पोचली मलाच बरोबर अरे बाबा तुझ्या दुकानातला खाऊ नाही पोचले आई बापाकडे अशी होती. आई बाबाकडे अशी होती तुझ्या दुकानातला भारीतला माल डुप्लिकेट माल ठेवतो का? थांब तू पोलीस स्टेशन फोन लावतो. कर पोलीस स्टेशनला फोन थांब 1 मिनिट थांब. येडीच बाई पैसे दि माझे कर पोलीस स्टेशनला फोन मी हालत नसतो दारातून मी बी इथंच बसतो येऊन दे पोलीस हा पैसे घेतले ते जाणार नाही मी असा मोकार पुढे बांधायला काय तेव्हा आईला पण ही बाया पोलीस स्टेशनला फोन करते दुसरंच नाही कोमांडरा जाऊ काही तू उठला त्याला काय का police इथून? station? मी उठत नसतो पैसे हा? घेतल्याशिवाय. थांब आता मी लोकांनाच गोळा करते. ओ वाचवा, येडी ए, वाचवा, लोकांना- वाचवा, मागून गेलो मी पैसे. वाचवा, येडी माझ्या हाताला. थांब ना, थांब, तुला पैसे लागत आहेत ना नारपाळ्या तोंडाच्या. चायला बाहेर तर काय एक बाय नजर पडली बर का पण हात जर नाही ना हप्ता आला तर पदर भरावा लागेल गाडी मालक म्हणेन तो घेऊन खराचलाय तो माणूस तर काय नजर पडा ना काय करावं बुवा आता एक तर आपण दाऱ्या दूर धरून यांचे हप्ते गोळा करतोय कुठून पिसळ भेटली बा मला ही असली ती गाडी नजर पडा ना काहीच व्हायना ही बाई कुंकून अलीकडे तेच करून आल्यावर दिसते हे कोणा सुसुक करतोय तुम्हालाच करतोय कोणाला करतोय भाड्या कधी बायको बाया भेटली नाही काय बघायला ए बाई माई लय जिरली ना का आता तुला काय काय मी लय सुख म्हणजे जिरली. असं म्हणलं मी काय चोरी करा नाही बसलेलो इथं किंवा तुला काय 2 शब्द बोलणार बी नाही त्या घरी गेलत्या ना तुम्ही गेले होते त्या घरी मग ते काय गेले होते तुम्ही त्या नाण्यानी 50,000 रुपयाची दारू पिली उधारी मागायला गेले होते दारू काय मग माझा नवरा तर आता घरातच घ्यायचा नाही मला मग ती बाई काय म्हणली तुम्हाला ती बाई बाई आहे वय ती दिली का? सारख्या तोंडाची मला म्हणते तुझ्यावर केस करीन कुठे त्या नानाचा लिव्हरच फुटलाय तुझी दारू पिऊ पिऊ अयो तुम्हाला अशी म्हणली काय हा मला तर म्हणली गेला काय हा
गेला गेला म्हणली मला लय दुःख झालंय म्हणली मोठ्या मोठ्या वरडायला लागली बाय. आणि मला तर म्हणले पुण्यामध्ये ऍडमिट आहे. आहे मग तुम्ही काय लय प्याला होता का 50,000 उधारी? 50,000 उधारी. तिला म्हणलं कशाला येऊन द्यायचा मग नवरा. ते म्हणते तू अशी नटून ठटून बसत असन त्या गल्ल्यावर म्हणून दारू प्यायला येत असन. म्हणा आपली मी कशी बस हा, तुला बघा काय की काय आता. माझे पैसे दे बाबा. द्याय नसेल म्हणते पोलिसांना फोन करते. थांब. हो माय मालक आहे ना हेल्पर रोज जातोय मी त्या घरी. अहो पण तो असं असतं मालक का काय कुठं? म्हणे मला- याने हप्ता घेतला आणि तोच खराचला. माझा नवरा तर घरात सुद्धा घ्यायचा नाही आता मला. आज जर तुम्हाला सांगतो मोकळा गेलो ना मी तर मला नाही वाटत मालक मला सोडीन मग म्हणून. जाऊ दे पदारचे भरायचे मग आता आता काय बरं वाट लागणार. आता काय आहे? आई घातली मुंबई पाहिलंय का ही आता मी पण मागच्या हाताच्या नोटा ठेवलेल्या द्यावा लागत्या नवऱ्याला. हा तुमचं ते नाना नवरा दिसू लय द्या. आपाटी काय लय आफाटे ते नाना तर दिसू द्या. मग म्हणजे सांगते त्याला. मालकापेक्षा बी आता तुमचा मालक कोण आहे मला काय माहिती. कसा आहे तुमचा मालक? कंपनीचा मालक आहे तू. मग तो कंपनीचा मालक असं मला काय तुमचं तरी करायचं? बघ नवरा बायको चलन आता मला कंपनीवाला कमी सोडीन का? आणि तुम्ही एवढे 50,000 हजाराचं वाटे तर लय मोठा धंदा आहे का? यायचा तो गोड बोलायचा नाना म्हणून म्हणलं जाऊ द्या. हाय हो जवळच आहे, माणूस गावातलंच 50 आहे. रुपयाची द्यायसारखा नव्हता राव. तुम्ही 50,000 आता मला काय माहिती यायचा गोड बोलायचा याला आहे ना नाव माय लायकी एक पोक देण्याची नव्हती. अख्खी गाडी दिली हो मी त्याला. मग कशाला द्यायची तुम्ही? हा ना मग तिथं आता काय सांगू तुम्हाला. आता त्याने पहिल्यांदा म्हणलं हप्त्याची काळजी करायची ती नाही. बाया तर मी घरी नसलो तर म्हणला बायको कोण न्यायची. लई सेड्या भोकाची ती बाई काय लई शानी वय असं अगो, बोलती अगो. ना नुसते शिव्या देती. ती बाई काय ना दिला बाई नाही, बाई बाया आहे बाया. तुला टाकला तर लय बोगा danger आहे. होईना आपल्यासारखा. हा ना त्याच्यामुळे म्हणलं नको बा नाद लागा. तरी मी म्हणत होतो आमच्या घराकडे चला तुमचा नवरा गेलाय ना. हा. तसंच म्हणलं मला बी बायको गेलेली माई. म्हणजे तुमच्या सोबत हा म्हणलं चला आपण दोन्ही भाकरी तशीच खाऊ आहे. घालायला. हा, काय अडचणी म्हणलं नका देऊ बरं हप्ता. होतं ना. आयला दावली बाया काचकुनी मग हाणलं का? हाणायला लागली होती. पळालो मी कुठं नाद लागत तिच्या. तेवढं आहे ती बाया बावळटच दिसती पण. अरे ते हे दुसरा बी गाडी आलाय राव. हे कुठं काय त्यांच्याच घरी गेलता काय म्हणा. काय माहिती अरे तो तर लय हात पाय ताणीत आलाय भाऊ. येते यार काय याच्या मागे पळायला बिळायला कोणी. काय झालं? म्हैस लागली काय माग? पोहायला म्हैसच माग लागल्यासारखं दम लागलाय तुला तर. मग काय लय पळालो. वाला झालाय फार. लाका मी कधी 35 त्यांना- पैसे कुणाला बुडून नाही दिले. आणि या बायाकडे 35,000 रुपये उधारी आहे त्या रानाकड. व्हायला जिथे येईन ते उतारी आणि वाला बाया येतोय म्हणली, बुवा. पोलीस केस करीन मला. मी म्हणलं कर मी काय तो असं 2 नंबर धंदा आहे काय काय माहिती म्हणजे तेव्हा? नाना मग कुठे तिथून म्हणून पुढे आहे सांगितलं? म्हणून सांगितलं तुला. काय ती पोलिसाला फोन करती आठवडा कर म्हणून धरलं मला. नाना तुला कुठे कोणी म्हणून सांगितलं सांगितलं नाना? तुम्ही? ना ना होय त्याला अटॅक झटका आलाय म्हणजे. बघ आता हे 3 उत्तर मला तिकडेच गेलते काय. मला तर म्हणले मी अंत्यविधी 3 सगळं करून मोकळी आहे. मला तर म्हणले लिव्हर खराब झालाय Admit. ऍडमिट आहे पुण्यात. आणि आता तुला काय अटॅक. अटॅक अरे तेल खाऊन म्हणली तुमच्या किराणा दुकानात तेल खाऊन अटॅक आला. मोठा गोळी. हा मला पण तिघांची तसंच तिघांना वाटतंय. 3 उत्तर आले. शो गडी ना नक्की 90% नाही 99% घरातच आहे. ही बाई ना निवड नाटक आणती. नाही नाही बाया लय बावळटी पण ती. हा आता मला तू सांग रडतानी बाई कशी रडते. डोळ्याला पाणी येतं ना मेले. हा, मग ही बाई मोकळा आवाज सोडून रडती. गप्पा गप्पा. होती कचा कचन. आणि शेवटला आपण जर वाकडं बोललो की अंगाव दावत. ती बाई बाई, एका मला तर म्हैशी म्हणले जाऊन पोलिसाला फोन करते आणि तुझ्यामुळे चामक झालं नटून ठटून आता हे कशाला कसं आहे? बसायचं? काही पण बोलती. तुमचं काय उधार निघण्याचा काय कार्यक्रम नाही. मग आता- तुमची दारू आहे. हा. दारूवाल्यांच्या काय उधार लय पुरे निघत येत असं काय नाही समजायचं. नाही तुम्ही उलच्या नागाडीत म्हणून निघन समजा. काय माहिती आता. पण ते आता काय ती कसं माणसं सांगण्यासारखी का नाही बाई 50,000ची दारू उधार देणं म्हणजे काय खेळ आहे का? हा ना तेच ना. मग बरं असं झालं, काम होतं झालं ना 4 माझं. लोकांना सांगितलं की 50,000 रुपये माझ्याकडे तर तुम्हाला लोक बोलते मारणार बोलते. धंदा हा. बंद करावा लागेल. तुम्ही थोडस माग सारा आम्ही होतो पुढे. हा. हा आपली काय याचा किराणा किरा नाही. हा. आता माहिती गाडी नाही अहो, पण माझा नाही नवरा- त्याने अहो, हप्ता दिला ना तर गाडी माझ्या संसाराचा तू गाडी प्रश्न आहे. वापरायची तुम्हाला काय कळतं का? वापरा काय फायनान्स करून दिलं होतं मी. हप्ता गोळा कराय बाबा. हप्तेवाला आहे काय बरं, त्याला बोललो म्हणतो तुम्ही मला चित्तच मिळाला. आणि एवढं नाही मी घरचं भरणं शेती करून हप्ता गोळा करतो जसं सोयीला येईल लोड आहे तसं. रे तुला. आणि आज जर हप्ता नाही ना नेला म्या तर माझ्या पदरून भरावा लागेल. आता बायको माय काय कमी नाही. ह्याच हे उद्योग करत का म्हणे बायको घरातले आता पैसे. म्हणले ना बायको नाही म्हणून. कशाचं नाही यांना दाटून म्हणलं होतं मी. कशाला नाही फी आणि मग तिला कशाला घरी आता नेत होता? अहो म्हणलं त्या कारणाने तरी माझे पैसे निघतीयान. बाई बिगर मला बायकोचं वाटलं वाटलोय मी. मणके मोडून घ्यायचे होते काय. बरं उद्योगी. मग तू काय पाहायला घरी चल म्हणला होता. हा. मी काय म्हणलं गेलाय ना नवरा तुमचा तसंच मला बी बायको नाही म्हणलं बघू तर काय होईन ती होईन. हो, असं झालं. मग हे काय त्या भीतीने तरी बाया पैसे- हप्त्यावालेच काय मी तो हा. घरी ठेवून येते त्या होय. भीतीने चल म्हणलं बाया पैसे चल म्हणलं पैसे देईन. व्हायला त्याला नको. पैसे नाही बाईने झाडूच काढला कानकुनी. हो, ऐका बरं एक ना. काम करा चला. माझे पण घेऊ द्या ना माझा नाही संसाराचा प्रश्न नाही आहे सगळं राव. यायचं आमच्या निघले तर निघले. म्हणतात. मग हा ना मी तुम्हाला सांगण्यास तात्पर्य आहे, तुम्ही लय बळजबरी नाही करायची. आमची निघूस तर
बघितलं का आता तुमचं काय निम अहो, माझे पण काढून घेऊ निम द्या की. पाणी निम दारू 50 येत ना हा, 25 तेवढं काय आहे. निघा ना तुमची मी पाणी तर जास्त होती ते त्या नानाला तर पाणी जमा तिकडे. पाजू तर बेजार केलं म्हणजे मी त्याची म्हणतो पुढील मुदल बाजू रुपये जरी आले ना तुमची लई झाली बरं, आमची चालतंय. पुरे होऊन मी द्या खानदानी किराणा वाला पुढे नाही. बांधितो तुझं नाही बुडून उपयोग कारण लोक तुझ्या जीवावर जागात आहेत. मला काय पुढे काय करायचं म्हण नाही तुझ्या Duplicate किराणा विकताय रुपया काय? नाही रुपया 2 रुपया धंदा असतो रुपये 2 रुपये काय राहत बिस्किटचा पुढा लागला इकला ना तर 50 पैसे असते त्याला काय राहत चला मोकार आहे ना उद्योग नको हा सारख्या वाहनाच्या ए, काय झालं? वर ताणून पडलाय आता काय झालं? जाळक्या त्यामुळे ती दाराला फार गळती लागली ना म्या. हा? काय विचार झालं? चोट साऱ्या दुनियाची उलारी करून आलास आणि इथं पडलाय काय उतारी गाठ करून. लाथ आणली तुला लाज वाटते काय नवऱ्याला लाथ आणि कुठे झाले तुला मारून टाकला पाहिजे मी तर सकाळीच म्हणत होते मर म्हणून तुला आता झालंय काय एक येतोय एक जातोय एक येतोय एक जातोय हा कोण आलत दारूवाली बाई आली एकदा एकदा हप्त्यावाला बाबा आला नंतर किराणावाला बाबा आला तू सांगते बी आलता का साडका आता अजून काय कुणी राहिले काय त्या ओळखीचं उदारीचं बिदारीचं बघ खायला गोड वाटलं तुला गाडी हिंडायला गोड वाटलं आणि मुतावाला मुतावाला? मुतावाला का अरे मग आता 50,000 केलेत 50,000 खायचे तरी 35 झाल्यात 5,000 मुताचे 50 झाले 5,000 त्या बायाचे ती 50,000 तिने वरचे शून्य सगळे बेकार लावलेत आणि सगळी दारू पाण्याची पाजली मला आतापर्यंत लाईन मारू मारू दारू पाहिजे लाईन मारू मारू दारू पाहिजे लाईन मारू मारू दारू पाहिजे गोडीचा मुतमी ना तो तिची इथं काय जाऊ दारू प्यायला साडक्या वाहनाच्या वा जाळ झाला तू तू एकदा आता एक काम कर तू ती अर्धा एकर एक तिकडे मळ्यातलं तर लोकांचे पैसे देणं होईल नाही तर मला लोक गावात जगून नाही मी द्यायचे सकाळी सांगितलंय पर्याय काय तू मरून घे बाबा मी पॉलिसी काढून घेते लोकांची उधारी मिटवते मग तुम्हाला मारणार टपली का आता म्हणजे मी एवढे लोक वाट लावले एखादं म्हणतोय माय नाही बायको तशी चांगली बायको लय आहे. हुशार मग एक नंबर विषय नाही माय बरं झालं बरं तारीफ झालं बिरीफ करायची आता बरं एक काय. काम कर ना आणखीन एखादा आला का त्याला दांडीने हाण काय म्हणलं त्याला दांडी? वा 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 आयला एक नंबर माणसं रे त्याला म्हणतात माणसं नावाला शेर तर बायको सव्वा शेर असं नाही पुढे बांधित मी कोणता लय. liver खराब झालाय दाखवा पुढे अटॅक आलाय दाखव. आणि होय अय बाया आणि ते तिथून कवा वडले ह्यांना माघारी आत्ताच आले कोणता लिव्हर खराब झालाय दाखवा फुटला मारले तो दारू माहिती का? कुठं कुठं का फुटताना मी माथा देते ना का चाकू नाही. आहे, चाकू किडनी काढून नेतो मी 35 पैसे बुडून नाही जरा 35 पैसे 50,000 50,000 तू दारू 5,000ची नव्हती ते 50,000 नको सांगू माझ्या हातात अशी किती गोळ होणार? तिथे बस लाईन मारू दारू पाहिजे ती मला माझ्या हातात किती होणार? काय घालून घे, चुरी घे. यांचं सोडा माय करा मारा. तू काय धरा हे. माझं ते गाडीचं बघ तुला म्हणतो ती गाडी इकू नको म्हणून काय झालं अयो, गाडी इकून टाकली बाबा माझ्या हाताने दारू प्यायला लय मजा वाटत होती ओ बाई हा? तुम्ही काय म्हणताय बसून. पण मांडीव बसत होता ना अयो, माझं केलं ना आता काय एका एकाचं गेले मिटून मग गाडी ए बाबा तू गाडी इकून टाकली तू तुपला धंदा बघ आम्ही काय पैसे भरणार नाही तर माझं काय पुढे आणि करणार ना? तुझे काय वैयक्तिक पैसे नाही तर आम्ही फायनान्सला बुडीतो तुला काय घेऊन देणं तीच जाऊ ए बाबाच्या कंपनीवर माझ्या दारात बसतो येऊ येऊ मग त्याला म्हणा मी काय मालक नाही देत नाही दिली काय जाऊ कर दे माझ्या आणि दारू का रे भाड्या सगळे पैसे फिटले तो हप्ते कस काय किती वेळा आला माझ्या घरी म्हणजे 50 वेळा आला ना आतापर्यंत आणि मग आता माझं काय माहिती जेवढे मा बायको लाईन मारली ना तेवढे 5-5 हजार तो हप्ता फिटला काय दांडा आहे राव तुम्ही काय बोलत आहात? काय बोलत आहे? त्यांच्या काय लाईन ते आता मध्ये म्हणला का मी घेऊन जातो तिला चल बाई तू माझ्या घरी तो नवरा मिळाला आता मग गेलाच मग. रेकॉर्डिंग करून ठेवले आणि अख्खं पोलिसाला दाखवू नाही पोलिसाला हो, दाखव आणि मग- मग नेला कस काय नव्हता आणि मग मी म्हणतो मरूनाच नाही मरू तू याच्या अर्थ बायांवर लाईन मारला येतो ना पोलिसांनी याचा रिपोर्ट दाखव बरं का? आणि भाऊ तुला बुजता आले तर 50,000 पदरून बुज नाहीतर तुपला धांदा बघ निघी चल बरी काशीत घातली रे बाबा हाला तुला गाडी देऊ आणि सांगतो तुम्हाला बायकोचा हात धरला ना त्याचं पण रेकॉर्डिंग केलंय याच्यावर केस करून मी गावात उद्या पंचाला सगळा बोलून घेतो हे उधारी पाय बाय आले घरी आणि थांबाय तो मिठू जरा 2 मिनिटं नाही येत एखादं मिठू जरा तुझ्या केस का गावातले सगळे सरपंच फिरपंच बोलला मा बायकोचा हात धरायचं काय संबंध तो आता तू बायको मला कडे उचलून नी काढो पण ते धरला का नाही हात उधारीच मागायची ना काय हात धरला का नाही सांग धरलं ना सांग धरला का नाही हात? हा हे धरला यात फुटलं का याचे कोण नाही नाही बोट यांनीच फोडलं आताच फोडलं मला वाटलं फुटलंय आणि पाहू तो मिटलंय ना आणि तू निघायचं बघायचं मी आणि जर का तो नोकरी गेले तुला डायरेक्ट पोलिसाला सांगून ये ना तो दंड्या घालला कोळ दंड घालून मारीन बाई मारायला येतो बाई का तू अरे खाऊन पिऊन कोणचं खाऊन पिऊन
अरे गाडी गाडी तू चार चाकी गाडी इतकी भांगर का आम्ही भांगरवाला विकली हा तिची नंबर प्लेट सगळं नाही राहिला कोणाची गाडी घेतो काढला ना कस दोघांनी माझ्या गाडीचा इथं एवढं मोठं हाऊसिंग गाडीचं बसून बसून मला दररोज टायर बदलायची पाळी यायची बरे बाप्पा याचा किराणा खाल्ला माझ्या गाडीत बसले. तू निघायची तू न गेले ना 35 पैसे तू न गेले ना ऐका ना. धर त्याला घे तू धर मी व्हिडिओ काढतो घे पलीकडे घे घे हा आता तू कसं घेऊन सरपंचाला त्याला टाका. तू निघ आता मी नाही तू बी नाही आंबाई तू काय मग एक काम केलं असतं बरं ऐका. काय? येव लाईन मारली नव्हती तेव्हा नव्हती मारली मग मग आता काय मारलीच तर काय आता मुका घेतो का हा मग तेवढं तरी 50 फिटली भाऊ जर फिरली ना तर तू जगायचंच नाही आता हा. पटकन तो कार्यक्रम तुमचं कवा चांगलं होणार नाही. नाही होय ना आमचं वाटलं असं झालं अरे शेती करून दार धरून हप्ता गोळा करतो 50 ला मला टाकलंय कोणला तुमचं वाटुळ होईल तू काय त्या कंपनीला सांग त्यांना काय घेऊन त्यांना नाही कंपनीला ऐका. त्या बिचारी तरी पाण्याचे पैसे दे पाण्याचे पाण्याची? पैसे. तुम्ही पण व्हिडिओ काढायचा अरे तू इकडून ये. तू मग काय व्हिडिओ काढ आता काढ व्हिडिओ आता माझ्या काढ दुकानात कॅमेरे सगळे चालू हा, होते. आणि काय जसं कॅमेरे? दारू पित होता ना कसं पित तसं होती? माझ्या मांडी बसून दारू पित होता ना मी ते दाखवलं. हा, कोण? घ्या कोण मांडी बसून अरे त्यांच्या याड्यात काय केलेलं नाही त्यांचे मांडी पैसे बसून पुरवतात. तुला माझे कसं काय फडक्या वाणाच्या मांडीवर बसून कोण म्हणलं मांडीवर बसून म्हणले ते अजिबात नाही तिचे पैसे द्यायचे ना आपल्याला आता कुठं बसला हे दिसतंय का? अरे तुला पैसे देतो ना, पण दम धर ना पैसे देतो ना. त्यांचे बुडवीन पण हा माझे तिचे पैसे दारूचे तर तिचे कसं काय बुडीन अमृताचे पैसे अमृत प्यालोय मी सडक्या वाहनाच्या तो आज जाळ झाला तो मग किराणा खाल्ला घोसाळली तुझ्यावर हा इकडे मला बाबांच्या हात धरायला येतो आणि इकडे बायाच्या मांडीवर बसतो काय हा. मग हा? किती नवरा आपला किती सुखाने लायकी आहे, आहे? किती भारी यालाच म्हणायचं अक्कल लोकांच्या मी मांडीवर काय म्हणतो बसून ऐक दारू ना पितोय. ऐक ना 2 मिनिटं कोणाचा तुझ्याकडे पैसे आहेत ना काय ऐक तुला ना लावता येतं खाली बस शिकायला? खाली बस. ही- ही- ही तुझ्याकडे पैसे भरायची आहेत ना ना. नाही. याचे देऊन टाक याचे देऊन टाक आणि हिचे देऊन टाक मी इथून पुढे दारू पिणार नाही गेले होते का तिची इथं? आई घातली ना आता एकदा देऊन टाक परत नाही देऊ नको देऊ जाऊ द्या एखादा एकर इकून टाका नाही गरज नाही नाही ना आम्हाला. लय माल आहे. काय balance मध्ये आहे? अहो, काय बाई. भाऊ माहेरचं वावर आता इकलंय तिच्या वाटेला आले 40-50 लाख रुपये पैसे लय इथं आमच्याकडे तुम्ही काय विचारणार पाहिलं तर पण मी ना आजपासून 50 दारू हप्ता, पिणार 30-35 हजार. वाटलंच तर मी तुला- वाटलंच तर मी तुला पाया पडू. 15 कधी आहे ना लाखात नाही, विकून टाका. 50 आहे माझं. ए, जाऊ दे 15 कधी निम्मे आहे घे ना ना. बोल समजदारपणा घ्या मांडीवर बसत होते 3 पट तर ए, काय माझ्या हातात घेऊन बस, मी देत नाही जा मग. ना, मी जा. ते तुला पैसे घ्यायचे CCTV का कॅमेरा आहे ना, मी तुला आपल्या पैसे याच्यात- घ्यायचे जा, का? बस, CCTV कॅमेरा, पोलीस स्टेशनला दाखव, जा. ऐका ना ती ए, बिचारी तुला तयार शे- झाल्यात ना. तू शे- मुदला बदलून 50. येतोय. ए, पण तू बी मालकाला फोन कर ना सेटलमेंट कर ना थोडीशी 10-5 नाही, नाही, हजाराची नाही, तसं करू का मग त्याला म्हणा बुजी ते कमी होईल ना. सगळं एकदा नाही याचं आपलं नाही रे. याचं नको याचं नाही, या बिचारी- आम्ही खाल्ल्याला खाल्लेलं पुढे काढायचे आणि कुशाल ईडी बाई एक काम कर. नवरा येडा आणि त्याची मीच साथी कंपनी लागली. चालली इथं दुसऱ्याचा हात धरती 50 कुशाल. मधली आहे ना मला 30,000 दे. हा ओके झालं याचं नाही, फायदा मला 50 पाहिजे माझे पाणी मग नाही भेटत जा माझं पाणी गेलंय तो पाणी जाऊ दे हा. मला काय भाऊ सांग तुला घ्यायची पाणी का काही पैसे इकत होतं गपना का? घे ना पैसे होती. निम्मे घे पण जाऊ दे बिचार जाऊ दे गरीब घ्या 25,000 दे तिथं घ्या नाही तर ते द्यायचं 15 नाही 25 जाऊ जाऊ दे द्या यांना बी 25 बरं मार त्यांना ते फोनवर उद्या मारेन तुम्हाला पैसे आज जमन पण चालतंय. आता काय ना परत पिऊ नाही तुम्ही जा आता हा. तुम्ही जा आता मी बघू आयला. हा, नाही तर पुढेच बांधली असती नाही तुम्ही जा आता ह्या बाई, जा बिचारी- तुम्ही. ह्या बिचारीचे उपकार राव तुमच्या अशी हा, बायको- की मला ही बिचारी आजच्या साठी दिवसाची- इथं काय जाऊ याच्या जेवण बाईला हात लावतोय बघा. नको नको आमची इथं नको. पैसे देतोय तरी हात लावतोय मला राहते मी घरी. तू जाय कर तिकडे जाप ना कर उठीतून आज दारू खाणं चला. बंद आहे माझा चला आपलं. हा. माही काय चुकले राहू दे आता आजचे दिवस मला ए तू जा ना बाबा जाऊ हे. जा बाबा काय नको येतं काय? आता तुझ्याकडे मूत प्यायला सगळं येत नसतं दारू तर लांबून सोड बरं, जाऊ दे, मग प्यायला. नाही ना कायलाच येत नसतं जा बाई मा वाटोळ झालं पुढे अख्खं दारू पाण्यात दारू पाजून नवऱ्याला पाणी- उधारी बुजायची पाळी तू आली. जाय कर तिकडं आता ते पैसे घेऊन टाक तुम्ही परत काय दारू पिणार नाही तुझ्या पाया पडतो बस का. सडक्या वाहनाच्या अरे मिठव एवढं सडक्या वाहनाच्या बायाच्या नाही ना, ती आळ घे तिचं सापून त्यांच्यावर घेतलं तसं ती माझ्या आळ घ्यायला लागली पैशासाठी म्हणून तिचे पैसे द्यायचे किरकिर नको डोक्याला जाय कर तू राहण्यात होय